करत आहोत. स्वरचित, स्वदिग्दर्शित, स्वनिर्मित अँटी टोबॅको मोहिमेअंतर्गत पथनाट्य पथनाट्य पथनाट्य. पथनाट्याचे शीर्षक आहे आखरी दुआ. आखरी दुआ. सुनबाई, ओ सुनबाई, ऐकलत का? सकाळपासून चहा नाही मिळाला. आणते आणते. अरे चल, किती पॉज घेतलास? ओ अप्पा, ओ अप्पा, इकडे इकडे. अप्पा, आलास का रे परत? अप्पा पैसे पाहिजेत, पैसे. कसले पैसे? अप्पा तुमच्या वंशाला दिवा मिळणार आहे. शाब्बास. पण वंशाला दिवाच का? पण ती असली तरी ती आपलीच. बरं सांभाळ. मला वंशाला दिवाच हवाय. अहो, मुलगा हा वंशाचा दिवा होऊ शकतो, तर मुलगी ही वंशाची पडती नाही होऊ शकत का? तू गप गप. अहो, बाळाला पाठीला बांधून मैं मेरी झांसी नहीं दूंगी असं म्हणणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्या सरोजिनी नायडू, अहिल्याबाई होळकर, ताराबाई या सगळ्या सुद्धा स्त्रियाच होत्या ना. मग असा भेदभाव का? भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, धावपटू पीटी उषा, पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, डॉक्टर आनंदीबाई जोशी या सगळ्या सुद्धा स्त्रियाच होत्या. मग असा भेदभाव का? तुमच्या या नशेमुळे तुम्हाला काही सुचेल असंच झालंय. वैताग आलाय मला तुमच्या या नशेचा, तंबाखूचा आणि सिगारेटचा. ए तू गप, सांगतोय तेवढं ऐक. माझं एकदा ऐकून तरी घ्या. अत्याचाराच्या काळोखात नेहमी स्त्रीच हाती मिळते. अत्याचाराच्या काळोखात नेहमी स्त्रीच हाती मिळते. समाजाच्या क्रोधाला नेहमी तीच बळी पडते. समाजाच्या क्रोधाला नेहमी तीच बळी पडते. समाजाच्या क्रोधाला नेहमी तीच बळी पडते. बायकोच्या काळजीला बायकाशी समजले, बायकोच्या काळजीला बायकाशी समजले. बिडी आणि तंबाखूने रस्त्यावर आणले. बिडी आणि तंबाखूने रस्त्यावर आणले. बिडी आणि तंबाखूने रस्त्यावर आणले. वंशाच्या दिव्याच्या नादात पणतीची ज्योत विझवली. वंशाच्या दिव्याच्या नादात पणतीची ज्योत विझवली. बिचाऱ्या माऊलीच्या अश्रूंमधून बाळांनी वाट मोकळी केली. बिचाऱ्या माऊलीच्या अश्रूंमधून बाळांनी वाट मोकळी. हॅलो पप्पा, हॅलो मम्मी, मला जगायचं होतं. हॅलो पप्पा, हॅलो मम्मी, मला जगायचं होतं. हे जग मला उघड्या डोळ्यांनी पाहायचं होतं. मी जन्मले नाही असं समजू नका. मी तर केव्हाच जन्मले. मला हे विश्व फक्त उघड्या डोळ्यांनी पाहायचं होतं. हॅलो पप्पा, हॅलो मम्मी, मला जगायचं होतं. ये सिगरेट, ये बीड़ी, ये पान मसाला, तूने किससे ही गुटखा गला दबा डाला. ये सिगरेट, ये बीड़ी, ये पान मसाला, तूने किससे ही गुटखा गला दबा डाला. पर्व दूसरे. मैं सट्टे का राजा, नशे विच मेरी रानी, गुटखा ही मेरा खाना, धुआं ही मेरा पानी. मैं सट्टे का राजा, नशे विच मेरी रानी, गुटखा ही मेरा खाना, धुआं ही मेरा पानी. मैं तंबाकू का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं तंबाकू का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. अरे ते आले, या बसा बसा. मोठ्याने बोला. लायटर दे ग. अरे पेटवलीच नाही, फुकतोस काय? पेटव. अरे काय आयुष्याची वाट लावून घेताय? तू हवे का तुला? पाहताय का मंडळी, धूम्रपान आणि तंबाखूच्या सेवनामुळे फुफ्फुसाचे आजार जडतात, हृदय विकार, मेंदूचे विकार होतात. अरे तोंडाचा आणि घशाचा कर्करोग होऊ शकतो. कळत नाही का तुम्हाला? ए गप, हवे का? ए माझा तर मी पैसे देत. थोर तात्यांच्या मेहनतीवर यांनीच कलंक फासला. थोर तात्यांच्या मेहनतीवर यांनीच कलंक फासला. समाजाच्या अपयशाला यांनीच पुढाकार दिला. यांनीच पुढाकार दिला. आई ग, छातीत दुखतंय माझं.
रंगधुनीच्या नादात खरे रंग हरवले, हे जाणण्याआधीच आयुष्य गमावले, हे जाणण्याआधीच आयुष्य गमावले. ये सिगरेट, ये बीड़ी, ये पान मसाला, तूने खुदसे ही गुटखा गला दबा डाला. ये सिगरेट, ये बीड़ी, ये पान मसाला, तूने खुदसे ही गुटखा गला दबा डाला. ये सिगरेट, ये बीड़ी, ये पान मसाला, तूने खुदसे ही गुटखा गला दबा डाला. पर्व तिसरे. तंबाखू आहे का गं? दे गं पटकन. सेल आवडली. काय कॉलेज काय म्हणतंय? कसलं कॉलेज? आपण